नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीच्या इतिहास विषयातील 5व्या प्रकरणाचा अभ्यास करीत आहोत. आपल्या या 5व्या प्रकरणाचे नाव आहे भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा. या 5व्या प्रकरणाच्या समारोपाकडे आपण आता वळत आहोत. आपला या प्रकरणातील आजचा शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे सुधारणांच्या बाबतीतील संस्थानिकांचे योगदान. संस्थानिक म्हणजे काय मित्रांनो? तर ज्या काळात इंग्रजांचं भारतावर राज्य होतं, भारत गुलामगिरीत होता, त्याच काळात वेगवेगळ्या प्रदेशांवर काही राजांची सत्ता होती. इंग्रजांच्या अधिपत्याखाली हे राजे आपापल्या प्रदेशाचा, आपापल्या राज्याचा राज्यकारभार पाहत होते. त्यांचं जे छोटं राज्य होतं त्याला संस्थान असं म्हटलं जात असे. कोल्हापूरचं संस्थान होतं, बडोद्याचं संस्थान होतं, हैदराबादचं संस्थान होतं, काश्मीर हे एक संस्थान होतं. अशी शेकडो संस्थाने भारतात त्या काळात अस्तित्वात होती. यापैकी काही निवडक संस्थानिकांनी आपल्या संस्थानांमध्ये सामाजिक सुधारणा करण्यासाठी काय काय प्रयत्न केले हे आपण या ठिकाणी आता अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात आपण करणार आहोत बडोद्याच्या संस्थानापासून. बडोद्याच्या संस्थानाचे जे संस्थानाचे अध्यक्ष होते, संस्थानाधिपती होते, त्यांचं नाव होतं महाराजा सयाजीराव गायकवाड. महाराजा सयाजीराव गायकवाड हे आधीपासूनच पुरोगामी विचारांचे होते आणि म्हणून आपल्या बडोदा संस्थानातील सर्वसामान्य जनतेला देखील सर्व अधिकार मिळावेत म्हणून त्यांनी बडोदा संस्थानात पुरोगामी धोरण अवलंबलेलं होतं. पुरोगामी धोरण म्हणजे काय? तर जुन्या अनिष्ट रूढी, परंपरा, चालीरीती, अंधश्रद्धा सोडून देऊन नवीन विचारांची कास धरणे, आधुनिक विचारांची कास धरणे. ही नवीन आधुनिक विचारांची कास महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी धरलेली होती आणि म्हणून आपल्या संस्थानात त्यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा अंगीकार करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या संस्थानात अस्पृश्य आणि आदिवासी समाजातील पिछाडलेल्या विद्यार्थ्यांना, युवकांना त्यांनी सरकारी खर्चाने शिक्षण द्यायला सुरुवात केली. ज्या काळात शिक्षणाची दरवाजे सर्वांसाठी खुली नव्हती, त्या काळात त्यांनी फक्त दरवाजेच उघडले नाहीत तर अशा विद्यार्थ्यांचा खर्च सरकारमार्फत करण्याची योजना आखली आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर ज्या काळात सर्वसामान्यांना देखील शिक्षण मिळत नव्हतं, त्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरतच मर्यादित राहावं लागत होतं. त्या काळात त्यांनी पुरोगामी विचारसरणीचा अवलंब करून स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला आणि स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिलं. एवढंच नव्हे तर शारीरिक शिक्षणावर सुद्धा त्यांचा भर होता म्हणून त्यांनी स्त्रियांसाठी खास स्वतंत्र अशा व्यायामशाळा बांधून दिल्या की ज्या ठिकाणी फक्त स्त्रिया येऊ शकतील. स्त्रियांनी फक्त साक्षर व्हावे यावर त्यांचा भर नव्हता, तर शारीरिक शिक्षणावर, तंदुरुस्तीवर, आरोग्यावर देखील त्यांचा विशेष भर होता. त्यांनी आपल्या संस्थानामध्ये शारीरिक शिक्षण हे अनिवार्य आणि सक्तीचे केले होते. प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करण्यात देखील यांच्या संस्थानाने पुढाकार घेतला होता. सक्तीचं म्हणजे अत्यावश्यक, कंपल्सरी आणि फुकट की याला खर्च येणार नाही, अशा प्रकारच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्याची ही पद्धत महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानात सुरू केली होती. यातूनच त्यांचे सुधारणावादी विचार दिसून येतात. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी प्रत्येक गावाचा विकास साधण्यासाठी गाव तेथे ग्रामपंचायत सुरू केली की स्थानिक कारभारावर लक्ष देता यावं आणि स्थानिक राजकारण, स्थानिक नेतृत्व उदयाला यावं, यासाठी स्थानिकांचे प्रश्न लवकर सोडवावेत, यासाठी त्यांनी प्रत्येक गावात गाव तेथे ग्रामपंचायत ही योजना आखली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर ज्या गावात ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीचा सदस्याने किमान प्राथमिक शिक्षण तरी पूर्ण केलेलं असावं ही एक अट त्यांनी घालून दिली. म्हणजे साक्षरतेच्या बाबतीत ते किती जागरूक होते हे या ठिकाणी दिसून येतं. फक्त गाव तेथे ग्रामपंचायत
एवढ्यावर न थांबता गाव तेथे वाचनालय ही योजना देखील त्यांनी बडोदा संस्थानात सुरू केली. वाचनाचं महत्व त्यांनी जाणलं होतं आणि या वाचनामुळे समाज जागृत होऊ शकतो हा विचार त्यांच्या मनोमन त्यांनी करून ठेवलेला होता आणि म्हणून वाचन चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी गाव तेथे वाचनालय ही अभिनव संकल्पना त्यांनी राबवली. सक्तीचं आणि मोफत शिक्षण त्यांनी आधीच केलेलं होतं, म्हणजे शिक्षणाच्या आणि वाचनाच्या बाबतीत ते जागरूक होते हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. महाराजा सयाजीराव गायकवाड फक्त एवढ्यावरच थांबले नाही. आपल्या संस्थानात महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी समाज सुधारणांसाठी आवश्यक असणारे विविध कायदे केले आणि या कायद्याची कठोर अंमलबजावणी देखील सुरू केली. हे कायदे कोणकोणते? तर सर्वप्रथम त्यांनी बालविवाहाला बंदी आणली. विवाहाचं मुलासाठीचं आणि मुलीसाठीचं वय ठरवून दिलं आणि बालविवाहाच्या अनिष्ट रूढी परंपरेला त्यांनी कायद्याने बंदी आणली. हा कायदा त्यांनी आपल्या संस्थानात केला. शिवाय विधवांना पुनर्विवाह करण्याची संधी देणारा विधवा पुनर्विवाह कायदा त्यांनी आपल्या संस्थानात घडवून आणला. तसेच मुलींना माहेरच्या मिळकतीमध्ये सुद्धा वाटा मिळावा, विधवांना सुद्धा हा वाटा मिळावा असा एक कायदा त्यांनी आपल्या संस्थानामध्ये पारित केला. यावरून ते पुरोगामी विचारसरणीचे होते आणि समाजाची सुधारणा करण्याची त्यांची तळमळ होती हे आपल्याला स्पष्ट दिसून येतं. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आंबेडकरांसारख्या समाज सुधारणावादी लोकांना सुद्धा प्रोत्साहन दिलं, पाठिंबा दिला. आपल्या संपूर्ण जीवनकाळात त्यांनी फक्त एक राजेशाही थाट न बाळगता एक राजा म्हणून आपली कारकीर्द सुरू ठेवतानाच आपल्या जबाबदारीचं भान ठेवलं आणि समाज सुधारण्यात देखील पुढचं पाऊल टाकलं. हे सांगणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे, हे त्यांच्या गौरवात भर घालणार आहे. समाज सुधारकांचा अभ्यास करत असताना पुढचे एक समाज सुधारक आहेत की ज्यांना आपण विसरू शकत नाहीत, ते म्हणजेच राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराज की ज्यांना लोकराजा म्हटलं गेलं, कारण हे सर्वसामान्य लोकांचे नेतृत्व त्यांना लाभलं म्हणून त्यांना लोकराजा म्हटलं गेलं. आपल्या कोल्हापूर संस्थानाचा विकास साधत असताना लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांनी ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व केलं. आंबेडकरांसारख्या सुधारणावादी नेत्यांना त्यांनी पाठिंबा दिला. अस्पृश्य समाजाला देखील मान सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्यांना देखील शिक्षण घेण्याचा अधिकार आहे हा विचार त्यांनी सर्वप्रथम मांडला. सर्व अस्पृश्य लोकांना देखील आरक्षण त्यांनी मिळवून दिलं. मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण त्यांनी आपल्या संस्थानात केलं. एवढ्यावरच ते थांबले नाही, तर विविध जाती धर्मातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं सोयीचं जावं म्हणून अनेक ठिकाणी मोफत वसतिगृह त्यांनी सुरू केली. आंतरजातीय विवाहाचा कायदा त्यांनी आपल्या संस्थानामध्ये पारित केला. कोणत्याही समाजातील व्यक्तीला कोणताही व्यवसाय करण्याची परवानगी त्यांनी कायद्याने मिळवून दिली. आरक्षणाचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला. फक्त कायद्याने हे करून ते थांबले नाहीत, तर याची अंमलबजावणी त्यांनी केली आणि आपल्या जीवनात हे नियम त्यांनी आचरणात देखील आणले. स्वतः छत्रपती शाहू महाराज हे अस्पृश्यता नष्ट व्हावी म्हणून आपल्या अस्पृश्य मित्राला त्यांनी नोकरीवर ठेवून घेतले. अस्पृश्यांच्या हॉटेलात जाऊन ते चहापान करू लागले. सहभोजनाचे कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केले. यावरून ते फक्त बोलणारे समाज सुधारक नव्हते, तर कृती करणारे समाज सुधारक होते हे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानामध्ये समाज सुधारणेला आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी केल्या आणि म्हणून त्यांना लोकराजा म्हटलं गेलं, राजर्षी म्हटलं गेलं. विद्यार्थी मित्रांनो, महाराजा सयाजीराव गायकवाड असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, अशा अनेक संस्थानिकांनी आपापल्या संस्थानांमध्ये समाज सुधारण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम हाती घेतले आणि समाज सुधारण्याचं आपलं कार्य जीवनभर ते करत राहिले. या समाज सुधारकांप्रमाणेच अनेक वेगळे समाज सुधारक देखील आहेत की ज्यांची माहिती वेळेच्या अभावी आणि अभ्यासक्रमात नसल्यामुळे आपण या ठिकाणी घेऊ शकलो नाहीत. पण मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आग्रह धरला होता की आपण नक्की यांच्या जीवनाचं वाचन करावं आणि त्यातून काहीतरी बोध घ्यावा. हे कोणकोणते समाज सुधारक आहेत? तर कर्मवीर भाऊराव पाटील की ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. यांचं जीवन आपण नक्की अभ्यासलं पाहिजे. महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, पंजाबराव देशमुख असतील, अनुताई वाघ असतील, गोदावरीताई परुडेकर असतील, स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगे बाबा असतील, एकतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी बाबा असतील, अशा सर्व समाज सुधारकांनी आपापल्या परीने समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केलेले आहेतच. आपण यांची जीवनचरित्र नक्की अभ्यासली पाहिजे.
काही आधुनिक संत देखील आहेत, आधुनिक समाज सुधारक देखील आहेत, त्यांचं सुद्धा चरित्र आपण अभ्यासलं पाहिजे. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण शिवाजीराव पटवर्धन की ज्यांनी तपोवन स्थापन केलं, कुष्ठरोग्यांची सेवा केली, यांचं उदाहरण घेऊ शकतो. आपण बाबा आमटेंचं उदाहरण घेऊ शकतो की ज्यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आपलं जीवन खर्ची घातलेला आहे. आपण बाबा आढाव यांचं उदाहरण घेऊ शकतो की ज्यांनी एक गाव एक पाणवठा ही पद्धत अवलंबात आणून ही चळवळ सुरू केली आणि सर्वसामान्यांना देखील सन्मानाने जीवन जगता यावं यासाठी चळवळ उभारली. अंधश्रद्धेच्या विरुद्ध लढणारे नरेंद्र दाभोलकर असतील, असे विविध समाज सुधारक आजपर्यंत होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी आपापल्या परीने समाज सुधारण्याचं कार्य केलेलं आहे. या समाज सुधारकांचे चरित्र आपण अभ्यासले पाहिजेत आणि त्यातून आपण काहीतरी बोध घ्यायला हवा, असं या ठिकाणी मी आपल्याला आग्रह करेन. विद्यार्थी मित्रांनो, 5वं प्रकरण या ठिकाणी आपलं आता संपलेलं आहे. मी आपल्याला विनंती करतो की या सर्व प्रकरणांचे व्हिडिओज आपण पुन्हा एकदा काळजीपूर्वक बघा. हे प्रकरण आपल्या पाठ्यपुस्तकातून पुन्हा एकदा वाचा, त्याचा अभ्यास करा आणि मुद्दे काढा. आपले सर्व व्हिडिओ व्यवस्थित पाहिल्यानंतर त्यांना लाईक करा, कमेंट करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या प्रकरणाच्या वेळेस. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा. नमस्कार.